जाऊन श्री सूक्तांना अभिषेक करतायत आणि सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आणि सेवा करून बाहेर आलेले मंदिराचे तर एक सुंदर अशी माता माऊली त्या ठिकाणी रडायला लागले. ढस ढस रडते ती माता माऊली. ती कोण होती? ती पिशाचिनी होती. पिशाचिनी कळतं ना? हा भूत भूत अशी ती माता माऊली. तिनं रूप घेतलंय का स्त्रीचा आणि रडायला लागली. त्या पूर्वजन्मी असणाऱ्या दसऱ्यात विचारलं आहे साहेब का रडताय? बाबा माझं काहीतरी दोष आहे, माझ्याकडून काहीतरी पाप झाले, चूक झाली म्हणून मी त्या देहातून गतप्राण झाले आणि मला हा भूताचा येऊन जन्म मिळाला. आणि खरं सांगते बाबा, पण मला याच्यातून वाचवा, मला याच्यातून सोडा. आणि फक्त तुम्हीच सोडणार आहे, कारण की तुम्ही तुमचं नावच दशरथ आहे. 10 इंद्रिय तुम्ही ताब्यात ठेवून वागता, तुम्ही देवा समान आहात. काय पाप केलं माते एवढं तुला भूताचा जन्म आला? सांगू का महाराज? काही नाही बघा, मला वाटायचं लय म्हणजे लेकर नको आणि फक्त एकच मुलगा व्हावा आणि मुलगी नको. का बरं? आता मुलगी झाली की म्हणले लग्न करावं लागतंय, हुंडा द्यावा लागतोय, खर्च करावा लागतोय, पुन्हा जीवनभर तिला देत राहावं लागतंय. म्हणून मी बाल हत्या केली. मग पुढं तो बाल हत्या माझ्याकडून अशा बऱ्याच झाल्या. मग देवाला सहन झालं नाही. मला एक आजार झाला आणि मी गतप्राण झाले, देह सोडला. पण मला पुढं देवाने घेतलं नाही, कोणीच नाही. मग मी तासाचीच वाटून म्हणून फिरत राहते, पाणी पाणी म्हणून. म्हणून मुलगी हीच लक्ष्मी आहे, मुलगी हीच सरस्वती, मुलगी हीच महाकाली. म्हणून बाल हत्या करू नका. सांगना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्माची मला कोण घालना. सांगना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्माची मला कोण घालना.